पिंपरी चिंचवड शहर से राष्ट्रवादी, शिवसेना, राकांपा की शरद पार्टी से कई दिग्गजों ने आज भाजपा कार्यालय में प्रवेश किया। मुंबई में पिंपरी चिंचवड से भाजपा में बड़ी एंट्री शुरू हो गई है। वहीं दूसरी तरफ पिंपरी चिंचवड से भाजपा के इच्छुक उम्मीदवारों ने जगह जगह विरोध प्रदर्शन शुरू कर दिया है। इन कैंडिडेट्स ने सीधे तौर पर बगावत करने की चेतावनी दी है। इस एंट्री का मतलब है कि वे हम वफादारों के साथ नाइंसाफी हो रही है। अगर उन्हें हमें धोखा देना था तो उन्होंने 820 लोगों से एप्लीकेशन क्यों मंगवाई और इंटरव्यू क्यों लिया। इच्छुक उम्मीदवार इस प्रवेश का विरोध कर रहे हैं, अपना गुस्सा दिखा रहे हैं। हालांकि इस विरोध के बावजूद भाजपा प्रवेश दिलाने में कामयाब रही। अब इन विरोध करने वालों ने चेतावनी दी है कि अगर उन्हें टिकट दिया गया तो वे बगावत कर देंगे। निगड़े के भक्ति शक्ति चौक पर पूर्व महापौर RS कुमार के नेतृत्व में कई पुराने भाजपाइयों ने आंदोलन अनशन शुरू कर दिया है। 8 पैकी कोणालाही त्यांनी मतदान केलं तर तिकीट दिलं तर आम्ही आमच्या पद्धतीने संपूर्णपणे 4चे 4 सीट निवडून आणू हे आम्ही त्यांना गॅरंटी देतो। जर त्यांनी आमच्यावर अन्याय केला तर आम्हाला गेले 35 वर्ष काम करत असताना संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 15 मध्ये जे भारतीय जनता पार्टीचे काम करतात, जे कार्यकर्ते काम करतात, ते पूर्णपणे विरोधात काम करतील हे मी त्यांना आज आव्हानात्मक सांगतोय। जय हिंद। अजून एक सांगायचंय की आज 3-3, 4-4 टर्मला हे नगरसेवक झालेले असतील समजा, कित्येक जण असे आहेत की यांनी स्वतः मोठं व्हायचं, कार्यकर्त्यांना मोठं होऊन द्यायचं नाही। कुठल्याही कार्यकर्त्याला त्यांनी दाखवून द्या कोणी पण की कार्यकर्त्याला त्यांनी ऑनलाईन रिंगणामध्ये आणि उभा केलाय कोणाला। हमेशा स्वतःच करायचं, स्वतःच निवडून यायचं। त्यांच्या बरोबर जो उभा आहे त्यालाही कधी निवडून आणून दिलेलं नाहीये। या गोष्टी जर असेल तर उपयोग नाही। आमच्या वरिष्ठांना तेच विनंती आहे की जे आमच्यापैकी आहे त्यांना तुम्ही तिकीट द्या, आम्ही एक मताने सगळ्यांना निवडून आणू आणि जनता पण आमच्या बरोबर आहे। की 2 उमेदवार या प्रभागातून बाहेरच्या पक्षातून आमच्यावर लादले जातात ही जवळजवळ बातमी फिक्स झालेली आहे प्रभाग क्रमांक 15 मधून। तर आमचं म्हणणं असं आहे की हे जे आम्ही 8 इच्छुक उमेदवार आहोत, ओपन मध्ये आहोत, ओबीसी मध्ये आहोत, आमच्यापैकी कुणाला तरी एका ओपन मध्ये आणि एक ओबीसी मध्ये पक्षांनी तिकीट द्यावे। अजून आम्ही उमेद हारलेलो नाहीये। अजून पण त्यांना वाटत असेल की बाबा आयात केलेले उमेदवार इथं चालणार नाही तर आमच्यापैकी द्यावे। जर पक्षांनी स्वतःची मनमानी केलीच आणि त्यांनी जर ऐकलं नाहीच तर आमच्या या 8 पैकी एक जण ओपन मध्ये आणि एक जण ओबीसी मध्ये अपक्ष किंवा कुठल्या तरी पक्षाला जोडून घेणार आहे आणि त्यावेळी ते जे अधिकृत उमेदवार आहे त्यांचा कदाचित पराभव होऊ शकतो। त्याची जबाबदारी आमच्यावर नसणार आहे, कारण आम्ही भाजपचेच आहोत। आम्ही आमचं घर सोडायला तयार नाहीये। परंतु जर तुम्ही कल्पना दिली की आम्हाला आमच्या घरातनं बाहेरच काढायचा विडाच उचलला असेल तर आमची काही म्हणजे हरकत नसणार आहे। मग त्यावेळी आम्ही सगळे एकत्र येऊन लढणार आहोत आणि आम्ही नागरिकांपर्यंत जाणार आहे की आमचं कुठं चुकलं, काय चुकले, पक्षाने याची दखल घ्यावी। अजून शेवटपर्यंत सांगतो की अजून शेवटच्या टप्प्यात जरी तुम्ही त्यांचे प्रवेश थांबवले तर 4च्या 4 इथलं पॅनेल बहुमताने निवडून येईल। कारण इथं कल्पना देतो की आमचं गणित कसे, स्टॅटिस्टिक कसे सांगतो मी तुम्हाला। हे आहेत आमच्या अरुण थोरात, हे 2012-17ला निवडणूक लढवले। हे अतुल इनामदार आहे, ब्राह्मण महासंघाचे ते पदाधिकारी आहेत, त्यांची बाई स्वतः ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आहेत। हे माझे सहकारी समीर जावळकर यांनी 2012 मध्ये निवडणूक लढवलेली आहे। मी स्वतः 2007 आणि 2012 मध्ये निवडणूक लढवलेली आहे। विजय सिनकर यांच्या पत्नीने निवडणूक लढवली आणि सर्वात मेन ॲसेट आमचं 6 वेळचे नगरसेवक माजी महापौर। आता कल्पना करा सर की एवढं तर स्टॅटिस्टिक आहे की प्रत्येकाने आप्पा बागल आमच्या बरोबर आहेत, नंतर ते रामभाऊ बरोबर आहेत, खेमराज काळे आहेत, सगळे जे उमेदवार आहेत ना। आता यांनी काय सांगितलं की आम्हाला नाही तिकीट ना नाही तर मग सलीम भाई तुम्ही एक काम करा, तुम्ही एक उमेदवार ओपीएन मध्ये द्या, एक ओबीसी मध्ये द्या आणि आपण सगळ्यांची ताकद लावू। अहो साहेब, सगळ्यांनी जर 500-1000ची जरी ताकद लावली तर 6000 मतदान हा एका झटक्यात जाते। मला कल्पना करा ना की इथे किती कद्दावर नेता आला, त्यांनी सभा लावले ना तरी ते उमेदवार निवडून येणार नाही, कारण यांच्या प्रत्येकाची ताकद आहे। प्रत्येक जण दुखावला गेलेला आहे। आम्हाला पक्षाच्या विरोधात काम करायचं नाही, पण पक्षाचा निर्णय चुकीचा कसा आहे हे आम्हाला सांगायचं आहे। उमेदवार 2 आहेत, एक राजू मिसाळ आहे जे राष्ट्रवादीतून आले, ते इथे काचा खाली न करणं, कुठल्याच्याही संपर्कात नसलेले ते उमेदवार आहे त्यांना। आणि दुसरे आहेत अमित गावडे, ते शिवसेनेचे। मला सांगा की जर भाजपच्या तुम्हाला इकडे यायची गरजच काय? तुम्ही जर नगरसेवक आहात ना, तुमचं काम आहे, तुमचं काम बोलायला पाहिजे। तुम्ही कशाला इकडे पक्षामध्ये येतं का? त्यांना माहिती आहे इथं भाजपचा बालेकिल्ला आहे, कमळवाले। आम्ही सगळे कमळवालेच आहोत ना, आमचे मतदान हे कमळवाल्यांचंच मतदान आहे।
आमचंच मतदान जर तुमच्याकडे सरकलं नाही तर तुम्ही कुणाच्या जीवावर उडवणार? तुमचं स्वतःचं जर तेवढा जर स्टॅटिस्टिक असतं, स्वतःचं गणित तुमच्याकडे असतं तर तुम्ही भाजपमध्ये यायचा प्रयत्नच केला नसता. झालेली आम्ही सगळ्या आमदारांना भेटलेलो आहोत, सगळ्यांना आम्ही बोललेलो आहोत. ते म्हणे की पक्षाचं तसं काही होणार नाही, आम्ही प्रयत्न करतोय, तसं काही होणार नाही, प्रयत्न की जे आता आयाराम जे आहेत त्या आयारामला 5 वर्ष कामं करून द्या तुम्ही. 5 वर्षानंतर तिकीट द्या. 5 वर्षानंतर तिकीट द्या ना तुम्ही. आम्ही जवळजवळ 15 वर्ष कामं करतोय ना, आम्हाला तिकीट द्या. त्यांना 5 वर्ष कामं करून द्या. त्यांचं काम बघा, काम करण्याची पद्धत बघा. या पक्षामध्ये 5 वर्ष त्यांना कामं करून द्या ना. 5 वर्षानंतर तिकीट द्या. 5 वर्षानंतर त्यांनी कामं केली तर काय प्रॉब्लेम आहे? पक्षाची ध्येय धोरणं, पक्षाचे कार्यक्रम त्यांनी करून द्या, जसं आम्ही आतापर्यंत करत आलेलो आहे. त्यांनी आमचे जे नरेंद्र मोदींनी जे कार्यक्रम आम्हाला दिलेले त्यांना करून द्या. तळागाळामध्ये विशेष म्हणजे गाडीच्या काचामध्ये एसी लावून कामं होत नाही. लोकांच्या संपर्कात राहणारा नेता पाहिजे, एसी मध्ये फिरणारा नेता नाही पाहिजे किंवा उमेदवार नाही पाहिजे. आज हीच कंडिशन. आज हे 2 उमेदवार आहेत. हे 2 उमेदवार जे आहेत हे स्वतः फिरत नाही, त्यांचे असिस्टंट फिरतात. उमेदवारी तुम्ही स्वतः मागता, असिस्टंट साठी मागत नाहीये, स्वतःसाठी उमेदवार मागतात. असिस्टंट तुमचे काम करतात. हा कुठला नाही, हा कुठला नाही. आम्ही स्वतः ग्राउंडवरती उतरून कामं करतोय लोकांची, आणि इथून पुढे पण स्वतःही कामं करणार. आम्ही कुठलाही एकही असिस्टंट ठेवणार नाही निवडून आल्यानंतर. हे आज तुमच्या माध्यमातून मी सांगतो. ब्युरो रिपोर्ट, VSNS न्यूज, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र.